पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर जोन, पिटले पितरांचे ऋण, झाले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, माझे झाले गयावर जोन, फिटले पितरांचे ऋण, का म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर जोन, फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त करणं सर्वांना होत आहे. बापूंच्या आई प्रारब्ध दोषानं प्राप्त झालेलं जीवन जगून इहलोकीचा निरोप घेऊन निश्चितपणे वैकुंठात विलीन झाले. कारण परंपरा त्याची कुळशोध, परंपरेचा परमार्थ या घराण्यात असल्यामुळे ज्ञानोबारांचं प्रमाण त्यांना वेगळं काय करायची गरज नाही. पण वेदाच्या नियमानुसार वेद त्रिकांडात्मक आहे. जरी आपण जीवनमुक्त झालो तरी कर्म त्यागता येत. कर्म ज्ञान आणि उपासना या तिन्ही गोष्टीची सांगड आहे. कोटी जन्म आम्ही करू हरिकथा, पण कर्मकांड माथा घेऊया. कर्मकांड टाकता येत नाही. नाथ बाबा म्हटले, स्वतः नाथ बाबांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं श्राद्ध केलं. बरं, आता काय सो कॉल्ड क्वालिफाईड लोक हे करत नाही. हे करावंच लागतं. आणि खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आई जाते ना, त्या दिवशी आपण पोरके होतो. आता मी भावनिक बोलत नाही, पण असा प्रसंगच असा आहे. आई म्हटलं की आपल्यावर निष्काम प्रेम करणाऱ्या तिन्हीपैकी ही एक परमात्मा, दुसरं संत आणि तिसरी खऱ्या अर्थानं प्रेम करणारी. माझ्या जीवनात माझ्या आईला मी डॉक्टर झालेल्याचा आनंद झाला नाही, पण मी कीर्तनकार झालेल्याचा आनंद. आणि ती जी पाठीवर थाप पडली ना, मग तुमचं वेदांताचार्य मुखचार्य ह्या पदव्या त्याच्या पुढे शोध घ्यायचं. तसं आई म्हटलं की हृदय भरूनच येतं. मी आता काय सगळ्यांची आई मायेचा सागरच आहे, मी तिकडं आता जात नाही. पण आई गेली की पोरके. आणि त्यानिमित्तानं आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो अभंग घेतलेला आहे, हा सेपरेट एकच अभंग आहे. बरं, आपण केलेल्या कर्मांतराचं. इतर वेळी त्यांनी कर्मकांडावर प्रहार केला जगद्गुरु तुकोबारायांनी, पण मी सुद्धा कर्मकांड केलं. लक्षात घ्यावं. बाकी ज्ञानपर, भक्तीपर, ज्ञानपर, वैराग्यपर सगळे अभंग वेगवेगळ्या प्रकारचे जरी असले तरी आपण केलेल्या कर्मांतराचा उहापोह जगद्गुरु तुकोबारायांनी केला. याचा अर्थ ते जगताला पण सांगतात, तुम्हाला पण करावं लागतं असा त्याचा. यद्याचरती श्रेष्ठ तद्याचरती क्षण. जसं श्रेष्ठच करतात येत वडील जे जे करती, तयाना धर्म ठेविती. या आचरणाप्रमाणे हे करावं लागतं. आता काही काही म्हणत नाहीत. आता काही 3 दिवस 2 दिवसावर आणलेत, करू नका. बरं, भारतीय सनातन संस्कृती ही फार उच्च कोटीची आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान विज्ञानाची सांगड आहे. केवळ ज्ञानही नाही आणि केवळ विज्ञानही नाही. म्हणून आज आई वडील गेल्यानंतर आपल्याला हा कर्मकांड करावा लागतो. इथे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पिंड पदावरी दिला माझे झाले गयावर जोन. मी गयेला गेलो नाही, कारण श्राद्धातील कर्म ही गयेला केली जातात. प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी. आणि मोक्षाच पाहिजे असेल तर उदार नाही पंढरीशी, पायापाशी विठोबाच्या पायापाशी. विठोबाच्या पायाजवळ मोक्ष रोकडा आहे, रोकडा आहे. मोक्ष प्राप्ती झाली तरी सुद्धा कर्मकांड करावा लागतो. नाही तर मग अर्जुनाला युद्ध करायला देवानी प्रवृत्त केलं नसतं. करायला लावलं ना युद्ध. नाहीतर भजन करूया म्हटले नाही, चल जातात. युद्ध राहू दे, भाऊबंद ऐकत नाही, तू टाळ घे मी विना घेतो असं म्हटले नाही.
म्हणून नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त ही कर्म शास्त्राच्या दृष्टीनं काम्य करायचं नाही, पण व्यवहारात चालवण्याकरता काम्य कर्म करावंच लागेल. तिन्ही सत्तेमध्ये आहेत. व्यवहारिक सत्तेमध्ये काम करून पगार मागायचं नाही असं होऊ शकत नाही. परमार्थिक सत्तेमध्ये काही अपेक्षा करायची नाही, काही मागणे हे अनुचित, हे परमार्थिक सत्तेत झालं. व्यवहारिक सत्तेत नाही, दिवसभर काम करायचं 200 रुपये मागायचं नाही म्हणजे अवघड होईल. इथं मागावं लागतंय, काही नाही, तिकडचं इकडं इकडचं तिकडचं लावल्यामुळे घोळ होतो. व्यवहारिक सत्तेमध्ये कामाचा मोबदला घ्यावाच लागेल. परमार्थिक सत्तेत मागायची गरज नाही, कारण दाता जो आहे, न सांगता तुम्हा कळ येते अंतर विश्व विश्वंभर परिहारची न लगे. त्या देवाला परिहार द्यायची गरज नाही. तुम्ही काय करताय, किती करताय, कोणत्या प्रकारची भक्ती करताय, तुमचं कितपत योग्यता आहे ते त्याला सगळं. म्हणून धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी जातारा. कर्म प्रार्थना करावी, त्याच्याकडे काय करावी, अर्चना करावी, प्रार्थना करावी, इतर काय मागत बसायचं नाही. चलो थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे. भाऊ, मला वाटते बापूंच्या दुःखात सगळा वारकरी परिवार सामील आहे. कारण ते सगळ्यांच्या सुखदुःखात सामील असतात सदैव. बापू म्हटलं कुठं नाही तसं नाही. बरं, परिसरात जाईल तिथं म्हणून तर लोकही प्रेमाखातर येतात. त्यांच्या दुःखात आईचं दुःख हे सांगण्यापलीकडचं आहे, त्याच्यात मी आता जास्त गुंतत नाही. मग काय करावं, शास्त्राप्रमाणे हे कर्मांतर करावं. काही काही गावात 7 दिवसाला आणले, मोडून टाका. 12 दिवस पाळायचं. म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीमध्ये आपल्यावर 16 संस्कार केले जातात. किती? 16. त्यापैकी 15 संस्कार आई वडील आपल्यावर करतात. 15 संस्कार कोण करते आपल्यावर? उपजल्यापासून आपलं वाजवीपर्यंत 15 संस्कार आई वडील करतात. आणि 1 संस्कार पुत्रानं करायचा आहे, त्याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात. आता जो चालू आहे तो. आणि तो जर यथाविधी त्याला 12 दिवस करायला जमत नसेल तर चाळणीत पाणी घ्यावं. 7 दिवसावर आणा लागले, 3 दिवसावर आणा लागले. का? तुम्ही चेंज करणारे कोण? म्हणजे ऋषी मुनी, शास्त्र, ग्रंथ, प्रमाण यांच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ ठरता का? तुमच्या सवडीनं करता येत नाही. बरं, शास्त्र प्रणितच करावं लागेल ते. आणि इथं संतांनी करून प्रमाणित केलंय, आचरून मग केलेलं आहे. शास्त्राच्या नियमाप्रमाणे हे कर्म का करावं? गरुड पुराणामध्ये 3 सिद्धांत सांगितले. आज तोच विषय घ्यायचा मला. जीवनमुक्ताचं तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. जीवनमुक्ताला सुद्धा सुटलेलं आहे का हे कर? बरं, जीवनमुक्त आम्ही ठरवायचा का परमात्म्याने? जीवनमुक्त कोण आहे हे आम्ही ठरवायचं का कोणी ठरवायचं? आम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही किती जरी उच्च कोटीचा परमार्थ केला तुमच्या दृष्टीनं, पण तो योग्य की अयोग्य परमात्म्याने ठरवावा, संतांनी ठरवावा. तुम्ही ठरवू नका की मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी मुक्त झालो. नाही, ते ठरवावं परमात्म्याने. म्हणून कर्मकांड करावाच. 2-3 सिद्धांत सांगितले. 1-2 कर्म सिद्धांत सांगितले, 2 संस्कार सांगितले आणि 2 मार्ग सांगितले. गरुड पुराणात काय काय सांगितले? 2 कर्म सिद्धांत, त्याला आतुरकालिक कर्म आणि आवृत विदेही कर्म असं म्हटलं जातं. आतुरकालिक म्हणजे मरणाच्या समयी आपल्या आई वडिलांच्या सोबत केले जाणारं कर्म, किंवा मरणापूर्वी आई वडिलांची सेवा आणि आई वडिलांच्या मृत्यूच्या समयी पुत्रानं तिथं जे कर्म करायचं आहे त्याला आतुरकालिक कर्म म्हटले. कुठलं कर्म? काही आता जी क्वालिफाईड लोक आहेत ते म्हणतात मेल्यानंतर ही काय करायची गरज आहे. बरोबर ना? आफ्टर डेथ नो मोर कर्म, दुसरं काय करायची गरज नाही. असं नाही. बरं,
ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मेलं म्हणजे संपलं नाही, मेलं म्हणजे सुरू झालं. वासांसी यथा नवानी गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णो न्यन्यानि सांडती नवा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन वेडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. चैतन्य नाते म्हणजे आत्म्याचं अमरत्व सांगितलेलंच आहे. देहाचा नाश होईल, नाशवंत देह जाणार, देह जाईल, देह काळाचं देह जायचे ठेवणेच आहे, ते जाणारच आहे. पण ज्या देहात आत्मा आहे तो अमर आहे, सगळा नैनम छिदंती, सगळ्यांना तुम्हाला न जाय ते मृय ते सगळा. दुसरा अध्याय काढा, दुसऱ्या अध्यायातले 3 श्लोक जरा अर्जुनाला कळले असते तर पुढची गीता सांगावी. न जायते न मृयते ना नैनम छिदंती आणि वासांशी जीर्णानि, हे 3 श्लोक सलग आहेत. हे 3 श्लोक म्हणजे गीतेचं सार आहे. कारण मरणाला आणि मारण्याकरताच मनुष्य घाबरतो. कशाकरता घाबरतोय? एक तर स्वतः मरण्याकरता किंवा दुसऱ्याला मारलं की पाप, आणि आपण मेलो म्हणजे सगळं संपलं असं त्याचा विचार असतो. पण बाकीच्या संस्कृतीमध्ये मेल्यानंतर काय नाही, त्याला चारवाकवादी आहेत ते. काय मरण ते मुक्ती, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती. त्याच्याकरता यावत जीवत सखीनाम जीवत ऋणम कृत्वा घृतम पिवत. जोपर्यंत मजा करा, तसा मजा करण्याकरता मानवी देह दिलेला नाही. आई वडिलांच्या मृत्यूपूर्व कर्म काय आहे? आयुष्यभर आई वडिलांची, कारण माय बापे ज्यांना आई वडील आहेत त्यांना तीर्थाला सुद्धा जायची असं मी म्हणत नाही. भक्तराज पुंडलिक जगद्गुरु तुकोबाराय प्रमाण देऊन सांगतात, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थ. म्हणून एक प्रार्थना करतो, ज्यांच्या आहेत त्यांनी एक वेळा जिवंतपणी पूजा करून त्यांचं चरण तीर्थ प्राशन करा. काय करा? अट्टासन सांगतोय बरं, अट्टासन. कारण हे पुन्हा चरण तीर्थ मिळत, बाकीची तीर्थ तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील, पण आई वडिलां म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आई वडिलांची पूजा मामद्यात प्रथम आहे. मामद्यात पहिली पूजा कोणाची आहे? गंगा पूजन करताना पहिली पूजा कोणाची आहे? करत नसला तर करा रे बाबा. प्रथम पूजेचे मानकरी आई वडील, सेकंड संत आणि थर्ड ह्यो भाव आहे. तिसऱ्या नंबरला कोणाचे? देव सारावे आणि संत पूजावे आरते. ही वारकरी संप्रदायाचा बेस. म्हणून आतुरकालिक कर्मामध्ये काय करावं ऐका. आतुरकालिक कर्मामध्ये आयुष्यभर सेवा कोणी कोणी केली त्याचं प्रमाण देतात. पुंडलिके काय केले, परब्रह्म प्रमाण बापू कमी देतो. प्रमाण थोडं करणं, माझ्या श्राद्धाच्या कीर्तनला 4 तास लागतात. तुम्ही जर 2 तासात सांगा म्हटलं तर होत नाही. कर्मकांड विसरत चाललेत लोक. कर्मकांड, अरे जिथं पांडव आपल्या आई वडिलांचं श्राद्धादी कर्म करतात, परमात्मा इथं अवतरित झाला रामरूपात त्यानं दशरथाचं कर्म केलं. लक्षात घ्या, पांडव करतात. द्वारकेचा राणा त्यांनी हे कर्म करतात. हो यार, तू कोण रे बेट्या? 4 पुस्तकं वाचून कुठेतरी एखादी डिग्री प्राप्त करून स्वतःला शहाणं समजू नका. माझं नेहमी सांगणं असतंय, देव धर्मापेक्षा स्वतःला कधी मोड. हे हिंदू धर्मातच हे असं व्हायला लागले. बाकीची धर्म सगळी पाळतात आपलं धर्म, पण आमच्या लोकात शानी लोक जास्त झाली आणि त्यामुळं त्याला इडियट वर्क म्हणा लागले. हे काय करायची गरज नाही.
मी फार प्रहार करतो बरं, स्वतःला कधीही शहाणं समजायचं नाही. म्हणून देव आणि धर्म या दोघांना घाबरावंच लागतं. लक्षात घ्यायचं, भीती बाळगा द्या. आणि जो याची भीती बाळगत नाही त्याचं कल्याण नाही बरं. धर्मावर रक्षती रक्षता, धर्माचं आचरण करतो त्याला धर्मरक्षण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आतुरकालिक कर्मामध्ये आई वडिलांची सेवा कोणी कोणी केली? पुंडलिके काय केली? परब्रह्म पुरावा देता जगद्गुरु तुकोबर आहे. आई वडिलांची सेवा करून देवाची प्राप्ती आहे का देवाची सेवा करून देवाची? संसारिकाबद्दल बोलाल, संन्याशाचं सांगत नाही, साधकाचं सांगत नाही. संसारिकाला आई वडिलांची सेवा म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे, ईश्वराची प्राप्ती आहे. निष्काम सेवा आई वडिला. तर आई वडिलांची सेवा म्हणजे काय? ती काय म्हणत नाहीत पाय दाबत बसा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवणे. ती दुसरं काय म्हणतात का? तुझा पगार कधी विचारत नाही आई. आयुष्यभर कधी मी केलेल्या प्रॅक्टिसचं पैसे आईनं विचारलं नाही. फक्त एक विचारायचे, तुझं बरं आहे ना बाबा? हाय आता उठवणारी कोण कीर्तनासनं आल्यावर. कीर्तनाचा एवढा अभिमान होता बापू, किती वाजता आलो तरी आई दार उघडायचे. आता दार उघड बया, दार उघड म्हणायला. खरंय बरं. तिला माहित होतं एकटा गेलाय मुलगा, माझा मुलगा एकटा कीर्तनला गेलाय आणि रात्रीचं एकटा येणार आहे. झोपत नव्हती. ती आई आहे. काय आम्ही दिले त्यांना? काही दिलेलं नाही. निष्काम निर्व्याज प्रेम करणारे आहे. म्हणून मग भाऊक होते, मी बोलत नाही, पुढे जातो. त्यांची सेवा करा. आता आतुरकालिक कर्मावर अजून एक कर्म सांगितलं, मृत्यू समय. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे आणि गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. मनुष्याशी पर्वकाळ, जीवनात एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ साधली. माता पित्याचा अंतकाळ ज्यानं साधला त्याच्यासारखं महत् पुण्य जगात दुसरं कुठलं नाही. हे प्राप्त प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला मिळालं नाही. चौघे पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. आतुरकालिक कर्मामध्ये काय सांगितलंय? गरुड पुराण असं सांगतं, आई वडील जर बेडवर असतील तर त्यांना बेडवर मरू द्यायचं नाही, अधोगतीला जातात. कारण दोन मार्ग सांगितले, देवमार्ग, यममार्ग. देवमार्ग प्राप्ती व्हायचा असेल तर काही 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 कर्मकांड आहेत. आता हरीची या दासा हरिदायी दिशा, तेवढी तुझी योग्यता अजून व्हायला सांगतोस, पण ती योग्यता प्राप्त झालेली नाही. त्यामुळे कर्मकांड टाकता येत नाही. का झाली बाबा हरिदायी दिशा? नाही झालेली. बोलता येईल अभंग, वेदांत सांगता येईल, याचा अर्थ मी निंदा करतोय असं नाही. ती अवस्था व्हायला केवळ आणि केवळ संत पात्र आहेत. आम्ही तुम्ही नाही. आम्ही तुम्ही नाही. आपल्या अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटती रंग, दररोज आता संग होतो होय बालक. आमचे इतके संघ आहेत. इथं कीर्तनात संघ आहे, बाहेर गेला की संघ बदलला. संघ बदलला, विचार बदलले, आणि विचार बदलले की केलेली साधना मातीत गेली. 60 वर्षाचं तप, 60,000 वर्षाचं तप जाईत असेल, तुझ्या 60 वाऱ्या राहतील. संघाचा परिणाम आहे, लक्षात घ्या. संघाचा संत खुळे नव्हते. संत संग दे सदा, कदा नाही सदा. सत्पुरुषाच्या संगतीत राहिलं तरच जीवन सफल आहे. आणि आता सत्पुरुष सापडणं, कीर्तनकार म्हणजे सत्पुरुष न अवघड आहे. सत्पुरुषाची लक्षणे वेगळे आहेत बरं. सत्पुरुषाची आत बाहेर चोकाळू, सूर्य जैसा किडाळू, तत्वार्थीचा पायाळू देखणा जो. हे संतांचे लक्षण, ज्याचा आतही चोख आहे आणि बाहेरही सुचिरभूता, सुचिरभूत, अनपेक्ष सुचिरदक्ष, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी. या असली लोक मिळायचं फार अवघड आहे. अवघड आहे. आहेत का अशी? आत बी चोख आणि बाहेर चोख. आम्ही बाहेर चोख आहे.
आतलं विचारायचं नाही. हा, म्हणून आतुरकालिक कर्म इथे येतो. शय्येवर कुठल्या ठेवायचं नाही, बेडवर ठेवायचं नाही. सुट्टी नाही, वेळ नाही म्हणायचं नाही. संपूर्ण वेळ ज्या आई वडिलांनी आमच्या करता दिला त्यांच्या करता 15 दिवस द्यायला आपल्याला काय अडचण. काही काही क्वालिफाईड आहे ते म्हणतात आम्हाला सुट्टी नाही, तुमचं तुम्ही आटपून घ्या. फार वाईट वाटतं आणि शिव्या द्याव्याशा वाटतात. खरं तर काय करू, मर्यादा आहे. त्यानं बेडवर दक्षिणोत्तर झोपावं असं गरुड पुराण सांगतं. आणि घोंगड्यावरच झोपवायचं. कशावर? घोंगड्यावर का विचारा ना, बाकीचं काही चालत नाही का? कारण घोंगड्यावर विकार उत्पन्न होत नाही. आमचा देव काय घेता का? खांद्यावरही चादर होता, खांद्यावर काय? कांबळी. बाळूमामाच्या खांद्यावर काय? कांबळी. आता हे ते ठेवले नाही तर आम्हाला ती गादी टाकतात. ही परंपरा आहे बरं. हे म्हणून म्हटलं परंपरा त्याचे यांच्या मोक्षाकरता विशेष प्रयत्न करायची काय गरज नाही. याचा अर्थ जर श्रेष्ठांनी आचार सोडला तर बाकीचे सोडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून हे करावं लागतं बापू. श्रेष्ठांनी जर आचार सोडला, अरे जीवनमुक्त असून प्रत्यक्ष पितरांना जीव घालणारे 3 महात्मे आमच्या भूतलावर झाले. एक जगद्गुरु तुकोबर आहे, एक नाथ बाबा आणि तिसरे ज्ञानोबर आहे, ज्यांनी प्रत्यक्ष पितरांना जीव घातलं. म्हणजे पित्र आहेत हे सिद्ध करून दाखवलं जगात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. प्रत्यक्ष पितरांना कोणी कोणी जीव घातलं? तुकोबर आहे, नाथ बाबांनी आणि ज्ञानोबर आहे. नाथबाबांनी का घटलं सगळ्यांना कथा माहिती आहे. सगळ्यांची कथा मी सांगत बसत नाही. भुकेलेला अन्न द्यावं का खाऊन आलेल्याला, म्हणून भुकेलेला अन्न पितरांसाठी केलेलं, ब्राह्मणासाठी केलेलं हरिजन वस्तीतल्या लोकांना वाढलं म्हणून ब्राह्मण रुसले. आम्ही त्यांच्या घरात जाणार नाही म्हटले जेवायला. आमच्या आधी त्यासनी वाढले. म्हणले जावा तुम्ही घरला, तुम्ही नाही जेवलं तुमची बाजी होती. आणि बाणा बोलवलं. थोडा अधिकार होता, अधिकार संपन्न होते. अधिकार संपन्न असून कर्मत्याग केला का? बरोबर. म्हणून नाथबाबांचं सुरुवातीला प्रमाण दिलं. कोटी जन्म आम्ही घेईन मी जन्म, भजना करता जन्म घेईल पण कर्मकांड टाकणार नाही. काही चुकीच्या कर्मकांडावर प्रहार केलेत. चला, दक्षिणोत्तर झोपवावं, घोंगड्यावर झोपवावं. घोंगड्याचं कारणच तसं आहे, याच्यावर विकार येत नाही. आणि तिथं पुत्रानं काय करावं? पुत्रा कर्म सांगितलं आतुरकाली कर्मामध्ये. जमलं तर हरी पाठ वाचावं, जमलं ज्ञानेश्वरी वाचावी, जमलं भगवद्गीतेचं पारायण करावं. काहीच नाही जमलं तर भगवत नामाचा उच्चार करावा. आई वडिलाला ऐकू जाऊ दे, नाही तर नाही जाऊ दे. असं करा बरं. बापू मी माझ्या आईच्या वेळी केले, गुरुजी आले होते आणि त्याचा परिणाम मी अनुभव घेऊन सांगतोय. माझ्या आईचं मरण इतकं दिव्य झालं, झाकल्या घटीचा कुठल्याही प्रकारचा क्लेश नव्हता. त्या नामाच्या गजरात केली. मी रडलो नाही. का रडलो नाही? आई गेलेल्याचं दुःख जरूर आहे, पण आईला सद्गतीला पाठवलं याच समाधान आहे. कुळी कन्या होती जे, सगळे पाहुणे म्हणायचे आता तरी कीर्तन बंद करा, आई चालली आहे. त्याच्यासाठीच चाललंय म्हटलं. याजसाठी शेवटचा हे मत पुण्यावर ज्याने आमच्यावर आयुष्यभर आपलं जीवन नवछावर करावं आणि त्यांच्याकरता जर आम्ही हे करू शकत नसेल तर मग काय? म्हणून मी सुरुवातीला म्हटलं चाळणीत पाणी घ्या आणि मरा. चला पुढचं कर्म सांगतो आता. हे आतुरकाली कर्मात आलं. त्यांना बेडवर मरू द्यायचं नाही, खाली झोपवायचं. त्या ठिकाणी
जमेल तेवढं भगवत नामाचा उच्चार करा. त्यांच्या कानावर जरी गेलं तरी पुष्कळ. नाही ऐकता आलं तर प्रमाण आहे, प्रमाण देऊन बोलतो. हरी यम धर्म. कीर्तन झाल्यावर मला एकाने विचारलं, यम आहेत काय? म्हणजे यम प्राण घेऊन जातात. कारण आपण जायच्या अगोदर 2 दूत येतात, एक चित्रगुप्ताचा दूत, एक यमाचा दूत. एक आपलं संचित घेऊन जातो. आणि याला प्रमाण तुकोबरायचं आहे. आता येथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाई, आणि पुढे संचित जाईल गवाई. म्हणजे संचित घेऊन जाणारा चित्रगुप्ताचा दूत, आणि 12 आणि 5 17 तत्वासहित आपला प्राण घेऊन जाणारा यमदूत आहे. आपल्या शरीरात 5 प्राण आहेत. 5 प्राणाची 5 ठिकाणं आहेत, आणि 5 उपप्राण आहेत. हृदी प्राणो भगवंतांनी सांगितले गरुडा, भगवान हृदी प्राणो गुदी अपानो समानोच नाभी कमले. समान प्राण नाभी कमले. कंठदेशे उदानो आणि व्यानो सर्व शरीराहा, असं त्याचं वर्णन आहे. कुठं कुठं आहे? हृदयात मुख्य प्राण, कमरेच्या खाली अपान, नाभीत समान. ज्यावेळी समान चालतो त्यावेळी साधना करावी. आणि समान साधना करण्याकरता 4 ते 6 मध्ये समान वायू चालतो. म्हणून ब्राह्मी मुहूर्तावर भजन केलेले लवकर फलित होते. 8 वाजता उठून केलेलं ना, त्याला पर्वकाळ म्हणतात. त्याला काय म्हणतात? पर्वकाळ. नित्य पर्वकाळ येतो त्याला. 4 ते 6 ब्राह्मी मुहूर्त. आणि 4 ते 6 जो उठून भगवंताची साधना करतो ना, ती अति सफल होते. दोन्ही नागपुडीतनं श्वास व्हावं म्हणजे समान प्राण. आता हात लावून बघू नका, आता एकच चालू असते. उदान वायूमुळं आपण बोलतो. वाणीचा स्वामी आहे. वाणीचा स्वामी कोण आहे? उदान वायू. आणि व्यान हा सगळं शरीराचं रक्ताभिसरण करतो. आणि ज्या पार्टमध्ये तो जात नाही तो पार्ट गेल्याशिवाय, मग आमचे मेडिकल सायन्स म्हटलं याला पॅरालायसिस झालेला आहे. आणि हे गरुड पुराणाचा अभ्यास करून ते सुद्धा आता ॲग्री करायला लागेल, करावंच लागेल. कारण भारतीय सनातन संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे, त्या संस्कृतीला जगात तोड नाही. गर्व बाळगा हिंदू असल्याचा. काय असल्याचा? हिंदू असल्याचा गर्व बाळगा बरं. व्यान हा सगळ्या शरीरवर असतो. आणि 5 उपप्राण आहेत, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. आता तिकडं जात नाही. आता त्याची कामं पण आहे. शिंक येणं, ढेकर येणं, बाकीच्या गोष्टी मी सगळ्या सांगत बसत नाही. 17 तत्व घेऊन जातो यम. आता ते आहेत का नाही हे सिद्ध करतो. काहींनी विचारलं मला, एकानं असा प्रश्न विचारला, खोचक मास्तरच होते ते काय म्हणलाय का, जित्याला यम दिसत नाही, जित्याला दिसत नाही, आणि जे दिसतंय ते सांगायला शिल्लक नाही. ज्याला दिसतंय तो सांगायला शिल्लकच राहत नाही. मग हाय कशावर? द्या उत्तर तुम्ही. आता असं आहे, यमाचं शरीर हे वायुरूप आहे. कसं आहे? वायुरूप. देवाचं व्यापक रूप, विठ्ठल रूप नाही, दत्त रूप नाही, त्याचं सगुण नाही, निर्गुण रूप बघण्याकरता ही दृष्टी चालेल का? चामाचे डोळे दाविती, हे साचची मान्य प्रतीती. ते तरले ना तर ती ज्ञानोबराय म्हणतात. चांबड्याच्या डोळ्यांनी जे भगवंताचं रूप दिसतंय ते तरतीलच असं नाही. व्यापकत्वानं भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय तुम्ही तरू शकत नाही. त्याला दिव्य दृष्टी. अर्जुनाला तरी दिसला का? जवळ असून कळाला नाही, सदा सोबत असून सुद्धा कळाला नाही. भगवंतानी दिव्य दृष्टी दिल्यावर कळलं. मग नियम बघण्याकरता काय पाहिजे? आणि असं शास्त्र सांगतंय, प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी भगवंत 2 सेकंद दिव्य दृष्टी देतो. किती सेकंद? आणि त्या 2 सेकंदामध्ये जाणाऱ्या व्यक्तीला यमाचं काय होतं? दर्शन होतं.
यमाचंच नाही, त्याचं स्वतःचंही दर्शन होतं. पण सगळा काळ गेलेला, आयुष्य बिनकामात गेलेलं असतं. आणि त्यावेळी कळतं पण काय उपयोग, किती राहिलेला आहे. म्हणून क्षणभंगूर वारे सावध. संतांनी मला अलर्ट केलं ना, जगजोगी जाग जाग का बहुता दिसा फेरा, नका घेऊ भार. पुष्कळ जन्मात भार घेऊन आला, आता भार घ्यायची गरज नाही. आता स्वतःचा विचार करा. आपुली आपण संसार बंधन. लक्षात घ्या. दिसतो बरं, त्याला साक्ष काय, मरून बघ. म्हणून ज्ञानोबरायांनी याच्याबद्दल दिलंय, बरं दृष्टांत दिलाय. ज्ञानोबरायांना सुद्धा ज्ञानेश्वरी दृष्टांत आलाय बरं यमाबद्दलचा. त्यांनी झोपेचा दृष्टांत दिला. कशाचा दृष्टांत दिला? झोपेचा दृष्टांत दिलाय. जागृता निद्रा नये. जाग्याला झोप माहित आहे का? जागृता निद्रा नये. निद्रिता ठाऊकी नये. बरं झोपले त्याला झोप माहित आहे का? ते बी म्हणते कवा डोळा लागला कोणाला माहिती. म्हणजे जाग्यालाही झोप माहित नाही आणि झोपलेल्यालाही मन आहे कशावरनं. इथं उदाहरण देतात बरं ज्ञानोबराय. स्वप्नाचे निमित्ते आहे मनो एकी. ज्या अर्थी ते स्वप्न सांगतो त्या अर्थी निद्रा सिद्ध झाली का नाही? मग चलन वलन शक्ती करणारी चाले हे शरीर. मग ती शक्ती नेणारा कोणतरी असेल काय नाही का? बोला की. शरीराचं चलन वलन थांबतं म्हणजे ती चलन वलन नेणारी शक्ती कोणतरी असली पाहिजे. हे सिद्ध केलेत बरं ज्ञानोबरायांचं हे ज्ञान आहे ना, प्रचंड 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 बरं. आम्ही भाग्याची की महाराष्ट्रात जन्म मिळालाय आम्हाला. आणि ज्ञानेश्वरी जर वाचत नसेल तर तुझी बॅरिस्टर पदवी चुलीत घाल रे तुझ्या. काय काय कामाची नाही बरं. लक्षात घ्या बरं. आता जाऊ दे पुढं. कशावरून? प्रेत संस्कारावरून. यमाची सिद्धता झाली. प्रेत संस्कार करत असताना अजून करा. जाळताना त्याला अंत्येष्टी म्हटलंय. अंत्येष्टी म्हणजे प्रेतावर कसे संस्कार, अग्निसंस्कार कसे करावे. अंत म्हणजे शेवट. इष्टिमाणे यज्ञ. यज्ञात डिझेल वत्त्यात होय का? ब्राह्मण म्हणते का डिझेल समर्पय आम्ही? पेट्रोल आणून टाकाल्यात, तयारी घालाल्यात. कसली लाकडं घाला पण त्याच्यात 5 लाकडं अवश्य असली पाहिजे. एक एक तुकडा असू दे. तुळस, औदुंबर, वड, पिंपळ आणि अजून कुठलं राहील? चंदन. एक एक तुकडा टाका त्याच्यात. मागणे टायरी घाला का? करू नका. हे करू नका बरं. 5 तरी असलीच पाहिजे त्याच्यात. आणि सांगा बरं, डिझेलच्या किमतीत 5 किलो तूप येते का? किती किलो येते? 5 किलो तूप आणा, 5 किलो कापूर आणा आणि 5 किलो खोबरी आणा. ठिकठिकाणी खोबऱ्यात कापूर भरून ठेवल्यानंतर पाहिजे तसं पेटते रे बाबा. पण डिझेल होतो नका. त्याला बडाग्नी म्हणतात. जाणारा शाप दिल्याशिवाय. म्हणून 99.9% लोक पितृदोषात आहेत. कशात आहेत? कशात आहेत? पितृदोष. माना नंतर नाही म्हणा. हा संवाद गरुडा पुराणामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा आहे. जेवढी भगवद्गीता सत्य मांडली जाती तेवढंच गरुड पुराण. इथं प्रश्न गरुडाचा, त्याच्यात प्रेत कल्पनावाचं प्रकरण आहे. प्रेतावर काय संस्कार करावेत हे गरुडानं कुणाला विचारावं? देवाला. इथं गरुड वाच आणि भगवान वाच. इथं अर्जुन वाच, संजय वाच, धृतराष्ट्र वाच आणि भगवान वाच आहे भगवद्गीतेमध्ये. आणि तिथं काय? केवळ दोघांचा संवाद आहे. गरुड आणि भगवंत आहेत. प्रेत संस्कार करताना मिळते की नाही 5 किलो खोबरी घ्यायला काय अडचण आहे?
सगळे 1000 रुपये तेवढं बाबा मिळून गेला असेल का? बापू बऱ्याच ठिकाणी मी चेंजेस केले आणि सुरुवात आमची ही आमच्या गायनाचार्य तिबिल यांच्या आईसपासून आम्ही सुरुवात केली. बाळानंदचा संस्कार करत असताना आम्ही केलं बरं. हे अजिबात तिथं खुर्द्याने म्हटलं आयुष्यभर निष्काम भजन सेवा त्या माणसाने केलेली आहे. निष्काम, कुठल्याही प्रकारची याचना केली नाही, कुणाची निंदा केली नाही. एखाद्याचं चुकलं तर म्हटलं नाही की तू चुकलायस, नंतर लगेच तोंड मुरडून हसणारी बरीच आहे. पण कधी बाळूदा तोंड मुरडला नाही. त्याला म्हणायचं अरे मत बरोबर आहे तुझं. ही सेवा आहे बरं. गुरुजींच्या सोबत कायम असायची चालीला. वरचा अंतरा बाळूदादांचाच ऐकावा आणि तो हृदयात भिडावा. गाणारी भरपूर नाही, पण हृदयापर्यंत भिडणारं गायन वेगळं, ते साधनेचं गायन वेगळं आणि भावाचं गायन भावातच जातंय. ते माझ्यासारखा शाना कोण नाही. खरं आहे बरं. गायन म्हणजे गाण समाधी आहे बरं. देवापर्यंत लवकर पोचता येतं. भाव समाधी आहे ती. आणि भाव समाधी लागली ना, तुमच्या निर्विकार समाधीला झक मारा. असो ऐसा कोठे, हे गायनानं होतं. गायन समाधी आहे बरं. एकदा जर गाय लागले, तुम्हाला सांग, बोललो असतं मला वेळ नाही, पुढं चला. कशावरून? प्रेत संस्कार करताना अजिबात असेल रॉकेल बिकेल डिझेल टाकू नका. किती वस्तू सांगितल्या मी? 3 वस्तू: खोबरं, कापूर, तूप आणायचंच बरं. आणि ते जागी नाही पेटणं झालं तर आणि 2 किलो कापूर आणा ना. तर डिझेलच्या किमतीत येतोय ते. होते की संस्कार होतात. जाणाऱ्याची अंत्येष्टी म्हणजे यज्ञ आहे तो. आणि हा कुणी करायचा आहे? पुत्रानं. आणि कुठल्या पुत्रानं? ज्येष्ठ पुत्रानं. कुणाला अधिकार आहे तो? बाकीची म्हणतील बाकीची नाहीत का? धर्मशास्त्र असं सांगतं, ज्येष्ठ पुत्र हा धर्मपुत्र आहे. ज्येष्ठ पुत्र कोण आहे? धर्म. आणि बाकीची झालेली काम्य आहेत. ती उगाच भावाच्या जोडीला असावा म्हणून. ऐका बरं काय म्हणतोय मी. म्हणून थोरल्यान म्हणायचं नाही त्याचं का वाटणी नाही काय. हां, आता तसंच आहे. आई एकाकडं, बा एकाकडं. आणि कशाला आम्ही कीर्तन करायची? कीर्तनकाराच्या घरातच अशी बोंब आहे तर काय उपदेश करायचा अधिकार? खरं आहे बापू. बऱ्याच लोकांचे कीर्तन, मला एका कीर्तनकाराची आई आली सांगा या भाड्याला म्हणून. सरळ बोलतोय मी. कीर्तन करतोय, जगाला सांगतोय ज्ञान म्हणते, आपण बोटीवर आगतोय शान. जाऊ दे बरं. केवळ आणि केवळ तुम्ही जर मी जीवनमुक्त आहे आणि अमुक आहे असं म्हणत असाल आणि कर्तव्यापासून विनमुख असाल तर अर्जुनाला गीता सांगावी लागली नसती. गीताशास्त्र सांगावं लागलं नसतं. एवढं लक्षात ठेवा. अर्जुन ज्ञानी नव्हता का? का ज्ञानी नव्हता म्हणावं तर विचार आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना. अर्जुनाची पांती जे परसनिया योग्य होती. ज्ञानी नाही म्हणावं तर अर्जुनासारखा श्रोता नाही, विश्वात नाही, ज्याचं वर्णन कुणी बी ऐऱ्यागाऱ्यांनी माऊलींनी ज्यांना वर्णनित करावं, ज्यांनी प्रतिपादित करावं. बाकीच्या सर्टिफिकेटची, जगाच्या लोकांच्या काय सर्टिफिकेटची गरज नाही. संतांनी गौरव केला की संपलं तुमचं. गौरव कुणी करावा? आपला बायकोनं नवा. गौरव संतांनी करावा. गौरव संतांनी आमची भक्ती प्रमाणित करावी, त्यावेळी आपण प्रमाणित आहे. लक्षात घ्या बरं. कुणीही गौरव करणारे काही उपयोगच नाही. म्हणून चला पुढं. प्रेत संस्कार काय काय सांगितलं मी? प्रेतावर अजिबात 3.5 तासाच्या आत दहन करायचं नाही. 6 तासाच्या पुढं ती मुलगी येऊन दे, मुलगा येऊन दे, पाहुणा येऊन दे, प्रेताला पाणी फडक्यानंच द्यायचं. तांब्या फिरवायचा घरची पाजून दे, तू पाजायची काय?
घरची पावते गप उभारा, पाजायचं तर पुढं जाऊन पाज. बरोबर आहे. आजचं पाणी अंगठ्याने, आजचं कशाने? आजचे जे कर्म आहेत ना, हे मेलेल्या पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंतची कर्म सांगतो. 3रा, 10वा आणि 12वा कोणतीही तिथी आली तरी बदलायचा. ऐका काय म्हणतोय, कोणती तिथी आली तरी तो दिवस बदलायचा नाही. हे गरुड पुराणामध्ये भगवंतानी गरुडाला सांगितलंय. मग त्याच्यापेक्षा कोण आणि जर शाना असेल तर त्याचा ऐका. बरोबर आहे ना, बोलते. हा, मग त्यांच्यापेक्षा आणि कोण आहेत आता शान आहे. देव बसवायचे आहेत, पाणी घे, त्याच्या पाण्याने शुद्धी होते वेरे तुमची. मी बोलतो याचा राग मानू नका बरं, कारण सत्य नेहमी कडू असतं. सत्य काय असतं? कटू असतं. लक्षात घ्या बरं. आचरण करायला फार अवघड असतं, पण पर्याय नाही, त्याशिवाय त्याची सद्गती होत नाही बरं. म्हणून 3ऱ्या दिवसापासून आता यम जे आणतात ना 17 तत्वाचा सूक्ष्म देह, 4 प्रकारचे ते आहे. मरण म्हणजे काय? मरण म्हणजे काय? स्थूलाचा नाश, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, या तिन्ही देहाचा नाश. आत्मा नाश पावत नाही. आता इथं स्थूल देहामध्ये 17 तत्वासहित ती सगळी तत्व इथं आणून सोडतो, आणि ती आणण्याच्या अगोदर आपलं संचित जातं. त्याच्याकडं मोठं कॅम्प्युटर आहे चित्रगुप्ताकडं, त्या जीवाला दाखवलं जातं हे तुम्ही सगळं कर्म केलेलं आहे, याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल? भोग भोगावे लागतील. आणि मग त्यांना खाली आणून सोडतात. आणि तो 3 दिवस आत्म्याला कुठं राहायचा अधिकार आहे? स्मशानात राहतात. 17 तत्वात सहितचा सूक्ष्म देह कुठं असतो? स्मशानात असतो. म्हणून ज्ञात्या पुरुषांनी एक करावं, त्याला 3 दिवस एकट्याला एकटं वाटू नये म्हणून घरच्या कर्त्या पुरुषानं 3 दिवस स्मशानाला सकाळ संध्याकाळ भेट द्यावी आणि नमस्कार करून यावं. जमल का नाही एवढं जायला? नाहीतर मग त्याला वाटते अंतकाळी मी परदेशी. ज्यांच्या करता मी जीवन खर्च केलंय ते माझ्याकडे कोण येत? दुःख वाटतं. आता तुम्ही माना नाही तर नाही माना. म्हणून नैवेद्य स्मशानात नेता का घरात? प्रेताला जाताना सुद्धा आपली लोक धड जाईत नाहीत हिंदू. प्रेताला जाताना सुद्धा ज्यानं अग्नी धरलाय आणि ज्यानं मटकं धरलंय त्याच्या पुढं कोणी जायचं नाही. पुढारी असला तरी गप मुकाट्यान मागं जायचं. त्याच्या पाठीमागं प्रेत, प्रेताच्या पाठीमागं सर्वांनी थांबायचं. आता आमच्या त्या ह्याच्या धरलेल्या ह्याच्या पुढं निम्मे असतात, ती पुढारी पुढं असते. करू नका बरं. काही गोष्टी आपल्या धर्मात सांगा बरं. ती मोमेडीन असतात, ती उघड्या डोसक्यान जातात, ती जातात काय मोमेडीन लोक प्रेताला? मग तुम्हाला टोप्या घालाय काय रोग आलाय? निदान प्रेताला जाताना तरी झाका गा डोकं. काही संस्कृती बापू, सगळ्या संस्कृती, आपल्या धर्माचा सगळा क्षय होत चाललाय बरं. आणि त्याला सांगणारे कोण नाहीत. आत्ताच कीर्तन मर्यादाची त्या संस्थेनं काढले, जोग महाराज शिक्षण संस्थेनं 14 प्रकरणं काढल्यात. 14 प्रकरणात जो बसत असेल त्याने कीर्तन करायचं. पण आता ऐकतील म्हणता हे कीर्तन आमच्यासारखे? आता सोकावल्याला कधी ऐकल? लाचावले मन कीर्तनाची नवा, कीर्तनाची लागली तर कल्याण आहे. जाऊ द्या, कोणी बोलायचं, आम्ही बी घेतोय म्हटल्यावर.
परवा एक न घेणारा बोलायला असू त्या मालूरमध्ये, ते म्हटलं बाबा बोलू नको, घे खरं बोलू नको. इतका तो ताईट बोलायला लागला. मी काय घेत नाही म्हटलं तुमचं पैसे, त्याच्यापेक्षा म्हटलं घे आणि कर म्हटली ती. एवढं ताईट बोलण्यापेक्षा तू पैसे घे आणि असो. ऐका, बापू घड्याळ विसरून आलो. सकाळी लवकर उठलो, बायकोने उठवली, जावा कीर्तनला जायचं. झोपशीला मी काय ब्राह्मी मुहूर्तावर उठत नाही, उठू शकत नाही. पेशंट बघून आणि कीर्तन करून झोपायचं म्हटलं. ब्राह्मी मुहूर्ताला उठ म्हटलं तर देवाला सांगितलं बाबा केव्हा उठल तेव्हा पूजा करतो, गप समजून घे. पर्याय नाही. आणि तुला माहित आहे मी रिकाम असलो तर उठतो, कार्यक्रम असं उठता येत नाही. असो, सवडीचा कशा करता सांगितलं. प्रेत संस्कार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रेताला जाताना आपण प्रेताच्या पुढे जायचं नाही, दोष लागतो. आता आपल्याला कळत नाही, पण त्याचे दोष लागल्याशिवाय राहत नाहीत. बरं सांगा का आता मी का म्हटलं सगळे पितृदोषात आहेत? कारण विधियुक्त आमचं कुठलंच कर्म करत नाही आणि परिणाम मग दोष आहे. जाओ कुठल्या बडजे का पितृदोष सांगायचा? आता आम्ही सगळ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत, सगळे घर जा, पण समाधान कोणाच्या घरात आहेत त्यांना हात वर करा, मग तुम्हाला कळते धर्माचे संस्कार का करावे. आहेत का संस्कार? समाधानी आहोत का? किरकोळ कारणावरनं भांडणं लागल्याशिवाय याचा परिणाम म्हणजे पितृदोष आहे. पितृसंस्कार, पेतावरचे संस्कार सांगितले. पुढे चला आता मार्ग 2 सांगितले गरुड पुराण. 2 संस्कार, 2 कर्मसिद्धांत आणि 2 मार्ग. मार्ग कुठले आहेत? एक यम मार्ग आणि दुसरा देव मार्ग. एक ऊर्ध्वगती, एक अधोगती. आमच्यापैकी आपण जेवढे संसारी जीव आहेत त्यातले 99% लोक अधोगतीला. आणि काही चिन्ह आहेत बरं, गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे. आपलं वडील म्हणून वाजले 10 बरं, 10:30 पर्यंत चालते. रामकृष्ण हरी. काही काहीची बंद करा म्हणायची पाळी द्या. बर ठीक आहे. मार्ग अधोगती आणि ऊर्ध्वगती. अधोगतीला गेलेलं आणि ऊर्ध्वगतीला गेलेलं जर आपला मुलगा मृत्यूसमयी तिथं हजर असेल तर काय प्रिन्सिपल आहे गरुड पुराणामध्ये सांगितलंय. ऊर्ध्वगतीला कुठला जीव जातो? काही लक्षण आपल्या शरीरावर चिन्ह उमटतात. ऐका, आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियाद्वारे ज्याचं प्राणोत्क्रमण होतं तो शक्यतो ऊर्ध्वगतीला जातो. ऐका, कसं लक्षण आहे? मरताना ज्याचं मुख ओपन राहतं ऊर्ध्वगती आहे, मुखाद्वारे प्राण जातो. ज्याचे डोळे ओपन राहतात डोळ्याद्वारे प्राण जातो. कानाद्वारे प्राण जातो, त्याच्या नाकाचा शेंड्याला पिळे पडतात. नाकाच्या शेंड्यात नाकाद्वारे आणि कानाद्वारे गेला तर कानाला पण काय पडतो, आणि त्वचेद्वारे जर गेला तर त्वचा शुष्क होते. हे कुणी बघायचं असतंय? पोरानं. म्हणून मृत्यूसमयी मनुष्याशी पर्वकाळ जीवनात एक वेळ. मग सांगितलं की माता पित्याचा अंत, याला महत् पुण्य आहे बरं, फार पुण्य आहे. कारण पित्राचा उद्धार झाला की त्या पितृकुलामध्ये परमार्थ चालल्याशिवाय राहतो. का म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सदा त्यांचे. मग त्याच्या कुळामध्ये सगळ्या बाबतीत भरभराट आल्याशिवाय राहत. सगळ्या बाबतीत केवळ आणि केवळ धन नाही तर परमार्थाचं सुद्धा पीक पिकल्याशिवाय राहत नाही. आणि मी म्हणत नाही, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती. आणि कल्याण म्हणजे केवळ सांसारिक पण नाही, परमार्थिक वासना सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्यायचं, हे त्यांचं काळ आहे. मग आता
प्रत्येक जीवाला ऊर्ध्व गतीला जावं असं वाटतं अंतकाळी. प्रत्येक जीवाला कुठं वाटतंय? कुठं जावं? कुणाला नरकात जावं असं वाटतं? इथं बसलेल्याला कुणालाच वाटत नाही. आपलं काय व्हावं? स्वर्गवासी व्हावं, वैकुंठवासी व्हावं. हे फोटोवरच का? आम्ही वैकुंठवासी कैलासवासी हे फोटोवरच का? विरळाच कोणतरी हो. म्हणून जिवंतपणी सर्वत्र वैकुंठ करा. सदा नाम घोष, सतत भगवंताचं कीर्तन केलं ना तर मग सगळीकडेच वैकुंठ आहे. सगळीकडे देवाची प्रचिती येते. सगळीकडे वैकुंठ म्हणजेच देव, त्याची प्रचिती यावी त्याच्याकरताच हा अट्टास असतो. हा, काय काय सांगितले आता तुम्हाला? जिवंतपणी सुद्धा आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होण्याकरताही काही प्रिन्सिपल अर्जुना गरुडाला देवानी सांगितलेत. आपलं मरण सुद्धा आपल्याला कळतं बरं. आपुले मरण म्या देखिले डोळा. तुम्हाला काय काय प्रिन्सिपल सांगतो, घाबरत नसला तर सांगतो. एका कीर्तनात परवा सांगितलं, ते म्हणा लागलो ब्या वाटालोय खरंच की. बेल्यात कीर्तन केलं, ते म्हणाला भ्या वाटालंय. मग एवढं मरणाला भीतोस का? मरणाची भीती भ्याड माणसाला, संसारिकाला. जो पारमार्थिक आहे त्यानं मरणाला भ्यायची गरजच नाही. मरण नाहीच आहे आपल्याला. अमर आहा खरे की पा खोटे. देह जाईल जाऊ दे ना, पण आम्ही अमरत्व आहे अशी ज्याची निश्चय. हा नुसतं हे ऐकायचं नाही, पाठ करायचं नाही, असा दृढ निश्चय करायचा. असा निश्चय झाला ना, बुद्धिनिश्चयात्मक निश्चय झाला की ज्ञान सहज आहे ना तिथं. निश्चय नसेल तर मग काय उपयोग आहे? निश्चयात्मक ज्ञान आहे पाहिजे, नाहीतर मग असं होईल होय का? असं नको. आपल्याला सुद्धा कळतंय. 2-3 प्रिन्सिपल सांगतो तुम्हाला. अंघोळ केल्यानंतर आपली छाती पाहायची. ती जर कोरडी पडत असेल तर वर्षात जाणार समजायचं. आता बघू नका. अंघोळ केल्यानंतर फक्त आणि फक्त जर आपली छाती कोरडी पडत असेल तर वर्षाचा आपलं तिकीट बुक झाले. मग आता काय करायचं? मग अशी सांगितलं, आता जागा रे. आता एक वर्षात एक बघा, मरण सांगितल्याशिवाय विरक्ती येत नाही. म्हणून 2 ठिकाणी निश्चितपणे मी नेहमी सांगतो आणि आताही सांगतो, 2 ठिकाणी न बोलवता जायचं. प्रेताला आणि लग्नाला. कुठं? प्रेताला आणि लग्नाला. बोलवून देत नाही तर लग्नाला निमंत्रण नसलं तर जेवायच्या आधी ये, खरंच जा. ही 2 विद्यापीठ आहेत मनुष्य जीवनामध्ये शिकण्याकरता. ही काय आहेत? उच्च कोटीची 2 विद्यापीठ आहेत. म्हणून आमचा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कुठं राहतात हो? गजचर्मधारी. कुठं राहिला? मग त्याचे पाय का गा स्मशानाला भेटतात? बोला की गजचर्मधारी. म्हणून सदैव विरक्त आहेत. सदैव विरक्त आहेत. एवढा मोठा प्रपंची पण सदैव काय आहे? कारणच का राहतो स्मशानात, आणि स्मशानात गेल्याशिवाय विरक्ती येत नाही. स्मशानात कशा करता जायचं? पाहुणा म्हणून नवा, शिकायचं तिथं. त्या प्रेतावर स्वतःला पाहायचं. तर माझं बी असं, हा सोहळा माझा बी होणार आहे. आणि ज्यावेळी असं जीवाला वाटेल ना, त्याशिवाय तुम्हाला देव आठवणार, त्याशिवाय तुम्हाला परमार्थ करावा असं वाटणार नाहीतर मग म्हणते मग अजून काय मरतोय आणि मेलास तर काय देवावर केस घालतोस. थोडी माझी भाषा अशीच आहे, सुसून घ्या. सांगा बरं, मरतोय असं तुझ्या हातात का? अरे मानवा शोक करशी किती, येणे जाणे नाही तुझ्या हाती. तुझ्या हातात येणंही नाही, मात्र येणं नसलं तरी जाणं आपल्या हातात आहे. एक लक्षात घ्या.
मरण नाही चुकवता आलं तरी जन्म चुकवता येतो. जन्म नाही रे आणि तू का म्हणे मग जन्मच नाही तर मग मरायचा प्रश्नच येत नाही. मग आता काय चुकवायचं आहे आपल्याला? तू का म्हणे एका बस, म्हणजे पुढे जन्म घ्यायचं शिल्लकच ठेवायचं नाही. त्याकरताच मनुष्याचा देह आहे. देवे दिला देह ह्याच्या करतात. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे. मरण चुकवता येत नाही पण जन्म चुकवता येतो. बरं जन्म नाही रे आणि तू का म्हणे माझी भाग घेऊन सांगतो, म्हणजे शपथ घेऊन सांगतात. ही आमची भाग न आई शपथ च्या प्यायने म्हणते घाट्याला हात लावून. चहासाठी भाग घेणारी आमच्या अवला. जाऊ दे आता ते बोलत नाही. मी येते सहज मुखात, त्याला काय करू. कशावरून विषय कशावरून निघला? हा प्रेताला जायचं. का जायचं की आता त्याचा प्रवास जसा संपलेला आहे तसा आपला संपणार आहे. मग आता काय करायचं? तिथे एक विरक्ती निर्माण होते. धनदारा पुत्र सर्व शरण रिगा माया वेगने भ्रमला. एवढ्या करता प्रेत यात्रेला जायचं. एवढ्या करता कशाला जायचंय? प्रेत यात्रेला. आणि लग्नाला का जायचं? कारण लग्नाला सुद्धा तोच प्रकार आहे. त्या मुलीचा या घराचा अखंड संबंध संपतो. तिचं कुळ बदलतं, तिचं नाव बदलतं, सगळं काही बदलतं. बरं ती सगळं सोडून तिकडं जाते. तसं सगळं सोडून देवाकडे जायचं. कळालं? काय सोडून? तिचंच नामरूप बदलते. मग म्हणायचं विठ्ठल कोळीचे. हे माळ घातल्यावर म्हणायचं. माळ घालून बी ज्योतिबा म्हणशील. जर ती लग्न झालेली मुलगी पाठीमागचं कुळदैवत सांगाली तर नांदवील त्यो. बोला. ह्याच्याकरता ह्या 2 ठिकाणी जायचं आहे. बरं ही हिंदू धर्मातली श्रेष्ठ विद्यापीठ आहेत. विरक्ती करता किती विरक्त असते ती मुलगी सांगा बरं. दिलेल्या कुटुंबामध्ये तिथली माणसं माहिती नाही आहेत, कुणाचा स्वभाव माहीत नाही. ही तर लाडात वाढलेली आहे आणि ती सर्वस्वाचा काय करते? तसा सर्वस्वाशी मुकावे आणि मग देवाला भेटावे. सगळंच घेऊन जाशील का तिकडं, काही होणार नाही. 2 ठिकाणी शिकण्या करतायत. बरं हां प्रेत संस्काराला जायचं म्हणजे जायचंच. लग्नालाही जायचं. आणि काय शिकायचं? आम्ही लग्नाला जातो त्या अक्षदा पडस तर दम निघत नाही. मला वाटते दुष्काळात ना आल्यासारखं करतात. आता परवा आम्ही गेलो मंदिरात, कार्यक्रम मिळाला म्हणून पंढरपूरला. मंदिरातनं जी सुटले का नाही, वाढायची वाट बघाय नाही लोकांनी. सेल्फ सर्व्हिस सुरू केलं. अरे म्हटलं काय कोल्हापूरची तुम्ही काय दुष्काळातले बरे तिकडं? कोल्हापुरात अखंड सुकाळ. आमचा देश हा आईचा प्रांत आहे हो. पश्चिम महाराष्ट्र कुणाचा? पश्चिम महाराष्ट्राचं देव आई आहे. गावागावात देवी आहे का? ही दक्षिण काशी आहे, पण आम्हाला कळतच नाही. तिचा कधी वापरच केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील ज्यावेळी इथं आले ना तीर्थाटनाला, आला कोल्हापुरा लक्ष्मी दर्शना पंचगंगा स्नाना करून या. पंचगंगेचं स्नान करून आईचं दर्शन घेतलं तर मुक्ती आहे आणि भोक्ती आहे. भोक्ती मुक्ती. हां इथं ही दक्षिण काशी आहे, करवीर काशी आहे. पण आम्हाला हे कळणं, तिकडची काशी करीत इकडे येतात आणि इकडची
दोघांची बी काशी झाल्याशिवाय जाऊ दे. बर, काशी विद्यापीठावर ते तुम्हाला वडाडी महाराज असं मुद्द्याकडे प्रेत संस्कार करत असताना सांगितलं. आता मार्ग किती आहेत? देव मार्गाला सगळ्यांना जायचं आहे, पण अधोगतीला केव्हा कळतो आपला पितृ अधोगतीला गेलेत? उलट दिशेनं प्राण जातो. प्रत्येक जीव ऊर्ध्वगतीला जाण्याचा अंतकाळी प्रयत्न करतो, पण आयुष्यभर केलेली पाप घाट्यात येतात. घाट्यात कुठे येतात? घाट्यात. कारण ती ज्ञानेंद्रियाद्वारे प्राण देऊ शकत नाहीत, ती खाली दाबतात. मग काही काही ना लागते घर घर, ती वर जायचा प्रयत्न करत आहे आणि पाप खाली जातात. म्हणून आता पाप मुक्त व्हा. हरि उच्चारणे हरिमुखे हरिमुखे म्हणा रे दादा. आता मुक्त व्हा, नंतर म्हणतो मनुष्याला जमायचं नाही. बरं, कारण काय आता का म्हणायचं? मला वाटतंय 8व्यातला, मला वाटतं 3रा का 5वा, यम यम वापी स्मरण भावम त्यजयन्ते कलमवरम त्वं त्वमेवेति कौन सदा तद्भाव आगाम मरणी जे जया 8वे तो तेची गती ते पावे म्हणून सर्व काळ स्मरावे माते त्वा. असं प्रमाण आहे. 8वा अक्षर ब्रह्मयोग आहे. कसं मरावं, कुणी मरावं, कवा मरावं त्याच्यात लिहिलंय. योग्याचं मरण काय, सामान्यांचं मरण. सामान्यांनी दक्षिणायन उत्तरायण हे बघत बसायचं नाही. आम्हाला दक्षिणायनाचं मरण आलं की तो मला वाटतं दक्षिणायन उत्तरायणात जातो. तो उत्तरायणात कधी मरावं, दक्षिणायनात कधी मरावं याला शास्त्र आहेत. उत्तरायणात दिवसाने, दक्षिणायनात रात्री मरावं. हे आमच्या हातात होय बघा. म्हणून आता हरी म्हण गा, हे आपल्या हातात नाही. म्हणून संतांनी ज्या देहाला देह ठेवला ती तिथी पुण्यतिथी आहे. बरं, पुण्यतिथी. आमच्या हातात मरण नाही, पण प्राप्त होतं मरण, पण त्याकरता साधनेची गरज आहे. चला, कशावरून? ऊर्ध्वगती अधोगती. ज्यांचा प्राण अधोगतीला गेलाय, खालून जातो. बरं, उलट बाजूनं. तो कुठे गेला? मग आता त्याला ऊर्ध्वगती प्राप्त करायला शास्त्राने ऑप्शन सांगितलं. त्याच्या कुळातल्या पुत्रांनी त्याच्याकरता पुण्यकर्म करावी लागतात. त्याला आवर्त विधेयी कर्म म्हणतात. म्हणजे आज मेल्यापासून पहिल्या प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत केली जाणारी सगळी कर्म ही पितराकरता करायची असतात. ते सगळं पुण्य कुणाकरता? मग त्यांच्याकरता तीर्थयात्रा करा, त्यांच्याकरता मासिक श्राद्ध आहे, त्यांच्याकरता वार्षिक श्राद्ध आहे. आणि त्या श्राद्धात तुंतुन लावायचं नाही. कळतंय ना? त्याला आधी द्यायला लागतील, मग ते सुरू करते. आणि ते गेल्याला बी काशीत घातल्याशिवाय राहत नाही. तिथं हरिकथाच प्रमाणित आहे. बरोबर, कारण हरिकथेशिवाय तुमचा उद्धार नाही. आमच्या कुळात ते नाही. नसलं तर नसू दे, घे आता. मागच्यानी केली, आता तू बी घालू नको त्यांच्या पाठीमाग. काही काय म्हणतात आमच्यात हे नाही. कुणी सांगितलं तुम्हाला हे ते नाही? नव्हतं. आता आमच्या कुळात मी पहिला वारकरी आहे आणि तो बी कीर्तनकार. कुठंतरी योग भ्रष्ट असलो पाहिजे, पूर्वजांनी कुठंतरी ढकलला असेल, बघ बाबा आमचा बी उद्धार कर. इथं तर बापूंची परंपरा आहे, म्हणून परंपरा त्याचे कुळ शुद्ध आहे. बरं, हे परंपरेनं कुळ शुद्ध आहे, लक्षात घ्या. अखंड इथं विना चालतंय, चेष्टा नाही. बरं, हे कुणाचं येऱ्या गबाळ्याचं? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुत्रानं जर, त्या घरातल्या पुत्रानं आपल्या पित्रांना जर ऊर्ध्वगती प्राप्त करून द्यायची असेल, आणि याला शास्त्रात पुरावे सुद्धा आहेत, पुराणात. भगीरथानं आपल्या सगर कुटुंबाला वर नेण्यासाठी काय आणली? गंगा आणली. तुला गंगा आणायला जमायचा नाही, दंगाच होईल. ते आपल्याला काय एवढं जमणार नाही, पण आम्हाला पितृकर्म करून हरिकथा तर करता येईल ना. ती गंगा आणता येत नाही, पण ज्ञानगंगा तरी आपल्याला
आणता येते ना. आज इथं काय ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, हे करता येतं ना. करता येते की नाही सांगा. काय काय अवघड आहे का त्यांच्या नावानं करायला. आणि हे सगळं पित्रा करता. आणि एक सांगतो, पुत्राला अधिकार आहे. मला काही नाही प्रश्न केला बरं, बापानं पोरानं केलेलं पुत्राकडे कोण पोचवते? पुराण केलेलं पुण्य त्यांच्याकडे कोण पोचवते म्हणे. ते असं कुठं आहे का लिहिलेलं? हाय म्हटलं, तू वाचाय नाहीस तर त्याला काय करू. तू का म्हणे, कोटी कुळे ती पुणी भावे गाता गीत. हरिपाठातलं प्रमाण घ्या. पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणजे ज्ञानोबा यांच्यावर जर तुझा बुवावर ठेवू नको का. ते काय लबाडच बोलतय. बुवांच्यावर विश्वास ठेवू नका. पण ज्ञानोबा आहे सत्य सांगतात ना. आणि ते का सांगतात? त्रिकालदर्शी आहेत ते. त्यांच्या ज्ञानाचं जर तुम्ही परीक्षा घ्याल तर त्यांना पाठीमागचंही माहित आहे. आणि प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म आणि आत्ताचं मागचं सगळं त्यांना ठाऊक आहे. ते प्रज्ञावंत आहेत बरं. संत जे सांगतात ते असं पोकळ सांगत नाहीत. आमच्या कोळीचा इतिहास सुद्धा ते सांगू शकतात. त्यांना तशी प्रज्ञा आहे. ऋतुंबरा प्रज्ञा आहे त्यांना. ऋतुंबरा प्रज्ञा अशी आहे, जो एके ठाई बसला आणि सर्वत्रची गेला असं प्रमाण आहे. तो बसला जरी एके ठाई असला तरी सगळ्या कालातलं त्यांना ज्ञात आहे. सगळ्या कालातलं घडलेलं जसंच्या तसं. आणि मी बऱ्याचदा या गोष्टीवर बोललेलो आहे, आता मी सांगत नाही. मला सांगा, नाथबाबांनी रामायण लिहिताना, त्यांच्या ज्ञानाची जर परीक्षाच घ्यायची असताना, रामायण लिहिताना फुलं पांढरी लिहिली. सीतामातेच्या बाजूची फुलं कसली होती? पांढरी. तिथं हनुमंतराय प्रगट झाले, कारण रामकथा असते तिथं. आणि नाथांच्या घरात म्हटल्यावर असणारच. आमच्या असल नसल गॅरंटी नाही, पण नाथबाबांच्या घरात निश्चितपणे होतेच. आणि ते म्हणले, बुवा खोटं लिहू नको, फुलं तांबडी होती. बघा काय लिहिली तिथं? फुलं कसली होती? तांबडी. आणि तू लिहालास पांढरी. तिथं तुम्ही भावार्थ रामायण वाचा. फार कीर्तनकाराखाटा करता हनुमंतरायांनी एक उपदेश लिहिलाय. काय लिहिलाय? चुकीचं काय करू नका आणि चुकीचं वागू नका. जसं तुम्ही कराल तसं ती बाकीची करतात. जर आता चुकीचं लिहून ठेवलं तर येणारी काय वाचणार? मग तिथं फुलं तांबडी होती, तू लिहालास, येणारी कसली वाचणार? तांबडीच वाचणार, पांढरीच वाचणार. आणि हे खोटं लिहिलंस तू. संत काय म्हणले आहे का? नाथबाबांनी कबूल केले नाही. हनुमंतराया प्रगट झाला, दर्शन घेतो, पाया पडतो, फुलाचं सोडून बोला म्हणाला. फुलं पांढरीच लिहिणार. काय म्हणले? मी फुलं पांढरीच लिहिणार म्हटल्यावर आता ब्राह्मण जास्त दादागिरी बी करता येत नाही. गदा हलवायला लागले. म्हणजे भीती काय काय असं भीती घालतातच. हलवायला लागले. गदा हलीव ते राक्षस भीतील म्हटला. मला व्हायची आम्हा हरच्या दासा भय नाही. त्रैलोक्यात आम्हाला भय नाही तर तुझ्या भ्याला कोण भिणार म्हटला. आम्ही भिणार नाही म्हणले. मग म्हणले टोकाचं बोलले. का सांगायचंय? संतांची सत्य प्रतीती सांगावी. त्यांचं ज्ञान त्रिकालदर्शी आहे. म्हणले फुलं पांढरीच होती. मग टोकाचं बोलले, अरे त्या लंकेत तू गेलतास काय? मी रे म्हणाले. ते प्रत्यक्षदर्शी कोण आहे? आय विटनेस मी आहे. प्रत्यक्षदर्शी मी पाहिलेत फुलं तांबडे. तू गेला असेल लंकेला, खरं फुलं पांढरीच होती म्हणा. लंकेला जाणे तर कुठे जा, मला त्याच्याशी काय घेणं देणं. याला स्वतःच्या साधनेचा विश्वास म्हणतात. आमच्यासारख्या बुवाला सांगितलं ती फुलं तांबडी होती लिहो रे. हनुमंतानं सांगितल्यावर येईल का नाही? ते तांबडी होते, चुकून लिहाल तो. संत त्रिकालदर्शी आहेत बरं. प्रत्येक जीवाचं प्रत्येक ईच अँड एव्हरी कर्म त्यांना ठाऊक असतं. एवढं लक्षात ठेवा. इतके त्रिकालदर्शी असतात. म्हणून ते जगाच्या कल्याणाकरता दृढतात. बुडते हे जन प्रत्येक जीवाचं त्यांना ज्ञान आहे रे.
आणि त्यानं म्हणून ते कळवळा येतो त्यांना ही वाईट मार्गाला चाललेत बरं, लक्षात घ्या. मग सांगितलं देवाला बोलवूया, त्याशिवाय न्याय मिटत नाही. देवाला बोलवलं. काय नाथांचं भाग्य, न बोलवता प्रत्यक्ष सगुण मूर्ती प्रगट आहे. केवढा अधिकार हो दादा, ज्याच्या दर्शना करता. हे सांगू का बरं, आपण किती जरी विद्वान भक्ती केली, जोपर्यंत सगुणाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपली भक्ती अपुरी आहे. त्याच्यासाठीच आहे सगळं त्याच्यासाठीच. आणि ज्या दिवशी होईल ना तो दिवस धन्य, नाथांचा दिवस धन्य आहे. न मागता समोर प्रत्यक्ष भगवान प्रगट आहे. आणि जे भक्तीचे सागर ज्यांना वाटा तुकोबारायांनी भक्तीच्या विचाराव्या, काय भक्तीच्या त्या मज दावाव्या. आताच्या गुरुजीशनी विचारा, भक्तीच्या वाटा विचारतात गुरुजी तुम्हाला. अरे खरी ज्ञानोत्तर भक्ती आहे त्याला, ज्ञानोत्तर भक्ती. हा, भक्तीच्या वाटा. अरे जगद्गुरु तुकोबारायासारखा भक्तीचा कळस झालेला माणूस व्यक्ती त्या हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारतो. आणि आताचे शेंबडे माहिती आहे म्हणताय, शिकवतोस काय आम्हाला? खरंय खोटं गुरुजी? काय शिकू नका. ज्ञानोत्तर भक्तीची व्याख्या आहे, लक्षात घ्या. भक्तीच्या वाटा विचारतात कोण? जगद्गुरु. लक्षात घ्या, हे किती नम्रता आहे. हे नम्रतेचं प्रतीक आहे. हे शिकण्यासारखं आहे भावार्थ रामायणात. मग त्यावेळी सांगितलं प्रभू प्रगट झाले. आता आपला बॉस आल्यावर कुणाची बाजू घेणार? इथला नव्ह, इथला बाजू पार कार्यकर्त्याचीच घेणार, चुकीचं असलं तरी रेटा. भगवंतानी बाजू घेतली. हनुमंतरायाला समजावून सांगितलं, फुलं पांढरी. हनुमंतरायाने अजून शंका घेतली, तू तरी कवा आलतास म्हटला तिकडे, कारण तू लढाई केलीस, बायकोला घेतलास. अशोक वाटिकेत तू कवा गेलास? तिलाच बोलवा म्हटला जी अशोक वाटिकेत होती. भावार्थावर सुंदर प्रसंग आला. आई साहेबांना बोलवलं हनुमंतरायाने आणि मग सांग म्हटलं या दोघांनी फुलं कसली होती, तुम्ही बागेत होता, मी होतो. आता आई साहेबांना आवड काय झालं, सेवा केली. हा, ह्याच्या विरुद्ध बोलायचं अवघड झालं, पण सत्य बोलल्याशिवाय राहू नये. पाठीवून हात फिरवला, कुरवाळा तुझ्यासारखं लेकरू नाही म्हणाला. लई सेवा केलीस खरं लेकरा, फुलं पांढरीच होती. माझा दृष्टांत संपतो. आता घ्याल संतांच्या वचनावर अविश्वास? अरे देवाला तिथं आड घ्यायची हिंमत नाही तर तुम्ही कोण रे? संत विचार डोळे झाकून विश्वास ठेवायचा. कसा ठाकून? कुणी जरी पाखंड्याने त्यांच्याबद्दल तुमच्या मनात विकृती निर्माण केली, काय सांगतात संत असं म्हणाल, अजिबात अशी शंका घ्यायची नाही. संत सत्यवादी आहे तरी दादानो, केवळ आणि केवळ जगत कल्याणाकरता आले, त्यांना त्रिकालदर्शी आहेत. म्हणून ते सांगतात की बाबानो, आपल्याला जर पितरांचा उद्धार करायचा असेल तर कुळातल्या कुळकर पुरुषांना पुण्यकर्म करता येतं आणि ते कर्म पितरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था जगाच्या निर्मात्यानं केलेली आहे. हे कुणी कुणाची व्यवस्था आहे? ज्यानं जग निर्माण केलंय त्यांनी जगाकरता काही नियम केले. गाव निर्माण केल्यावर ग्रामपंचायतीचं ऐकायचं काय तुझं? गा बोला बोला. आता आपण संविधानाचा कायदा मानायचा काय तुझ्या घरचा? बोला की. संविधान मानावं लागेल, कारण देश चालवायचा आहे तर कायदे करावे लागतील. म्हणजे सृष्टीची रचना करताना त्याने काही प्रिन्सिपल केलेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. उदाहरण देऊन सांगतो आणि पुढं जातो, वेळ पण झालाय, थांबतो. आंब्याच्या झाडाला एकदाच आंब लागतात काय वरीसभर? ते कोणी ठरवलंय? कोणी? देवान काय तुम्ही? घालूया मोर्चा, वरीसभर आम्ही पाणी घालायचं, एकदाच आंबो खायचं. गप खा एकटा, गप मुकाट्याने गप बस, परत मिळायचा मोर्चा काढ, नाही तर काशी कर. तशी त्याचे प्रिन्सिपल आहेत बाबा. त्यांनी जगत चालवण्याकरता काही गोष्टी केलेल्या आहेत. जर पितरांनी चुकीची कर्म केलं तर त्या कुळाचा उद्धार त्या कुळातल्या मुलांना करता, आणि त्याकरता मुलानं
धर्माचरण करून आपल्या कुळाचा उद्धार करता. मग तुका म्हणे कोटी कुळे ती पुणित. ती कोटी कुळाचा उद्धार एक म्हणून माझा अट्टास आहे. बरं नसलं डॉक्टर बॅरिस्टर इंजिनियर तरी चालेल, पण येडं गबाळ एक तरी घरातलं वारकरी करा रे तुमच्या. तुम्हाला तारेल तर तुमच्या घरातला वारकरीच. लौकिक जीवन तुम्हाला देणार नाही तो, पण अलौकिकतेची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. माझा अट्टास आहे. बरं मागणं घालण्यापेक्षा आताच आम्ही पाण्यात घालून टाकले. उगाच बिघडल्यावर बुवाकडे नेऊन ते आणि चार आमच्यातली बिघडायला कशाला. सुरुवातीला संस्कार. आणि एक सांगू का, जो संस्कार आई वडील देत नाहीत ते वैरी आहेत आपले. शास्त्र सांगतं बरं. माता पिता हे काय, जर जे आई वडील आपल्या मुलावर भक्तिशास्त्राचे संस्कार देत नाहीत ते आपले कोण आहेत? वैरी आहेत. एवढं लक्षात ठेवा. आणि गरुड पुराणात हा श्लोक पण आलेला आहे. संस्कार आई वडील जर मुलावर देत नसतील तर ते आई वडील कोण आहे? ते वैरी आहे. तेवढं लक्षात ठेवायचं. असो म्हणून आता जी कर्म करतात, आता याच्यातलं एकच सोपं सूत्र सांगतो. पोराने केलेलं तिकडं कसं जातंय? बाबानं केलेलं तुझ्या नावावर झालं का गावाच्या का? बोला बोला. बाबाची प्रॉपर्टी कीर्तन करणाऱ्या बुवाच्या नावावर झाली. बाबाचं तुझ्या नावावर येतं, तुझ्या नावाचं बाबाकडे जाईत नसल. जातं ना पुण्यकर्म. हे पितराचा पुत्रधर्म आहे आणि ही भारतीय संस्कृती आहे. आणि हे मान्य करावंच लागेल, लक्षात घ्यायचं. आणि त्याची पुराणात पुष्कळ उदाहरणं आहेत. भगीरथाचं तर दिलंच मी. अजून मला वाटतंय दशरथ राजाच्या पोटाला देऊन सुद्धा पिशाची योनीत जावं लागलं. का? अंतकाळी वासना राहिली. पंडू राजा ज्यांच्या घरात द्वारकेचा राणा पांडवा घरी, मग पंडू राजाचा मृत्यू वासनेत झाला काय? जीवनमुक्त आहे तो. कामेच्छा अपूर्ण राहिली. कामेच्छा अपूर्ण राहिली आणि काम इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे पिशाची योनी. आताची लोक म्हणतात पिशाची योनीच नाही, पण भगवद्गीतेचा पुरावा आहे. भूतानी अंती भूतेजा पितृणी अंती पितृवृता. हां. आणि या अंतिमा मला पाठ नाही, तुम्ही म्हणा. तर तुम्ही काय म्हटलं घाबरू कशाला? दोन्ही बाजूला दोन एवढी मोठी माणसं बसतात. जो भूतांचं भोजन करतो तो भूताना प्राप्त. आता जी भूत केत पुसतात ना नदीवर जाऊन, ते पुढच्या जन्मात तिकडच देवान भूतेजा या आपी माम असं आहे बघा. मग काय भ्यायची गरज आहे? जे भगवंताचं भजन करतात ते भगवंतालाच पावतात रे बाबा. भूतान पितृ लोकांचं आर्शन करतात. पितृ आणि भूतांचं भजन करणारे कुठे जातील? हा बरोबर आहे ना. भूतानच हे बघा. पडिले वळण ते दुसरीकडे जाईल. बोला कुठं जाईल ते? सरळ आहे ना स्वभाव. म्हणून यम यम वापी मगाशी सांगितलेलं असो, मरणी जे जाय आठवे. आयुष्यभर जर समजा भूत पुजले असतील तर मरताना देव येईल नाही येणार. म्हणून ते आमच्या धर्मानं काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पीठ ठेवतात ना तुमचे पीठ. हां हां. मग त्याच्यावर पाय उठतात म्हणा. पाय उठल्यालाच फुटोरल्या म्हणजे बाकीची परमार्थ करतील. गुरुजी बरोबर आहे का चुकीचं आहे? हां. बैलाचं पाय उठलं बैल्या बैलवाशी म्हणजे मला परवा बापू एका याला गेलो तर त्यावेळी ते मला बैलाचं पाय मला आठवलं. गेलतो भेटायला आणि ती माऊली रडालती बैलाचं पाय उठल्या का बाई म्हणून. म्हणजे मालक बैलवासी झाला. मी म्हटलं आयुष्यभर बैलासारखा वागला असला तर काही पुढं वाघ होईल. अरे ज्यानं आयुष्यभर परमार्थ करावं त्यांना रडायची काय गरज आहे? तो जीवनमुक्तच आहे. असे महात्मे आहेत. आता समजा तुम्हाला दिसतात ती सामान्य लोक, मी परवाही बोलून घेऊ, सामान्य नाहीत, अधिकारी महात्मे. अंतरंग
रंगलेले महात्मे कळतात रे दादानो, आणि वरचं रंग लागलेली ती पण कळतात. ज्ञात्या पुरुषाला जास्त सांगावं लागत नाही. बरं, अंतरंग ज्याचं रंगलं तर दिन रजनी तोच धंदा आहे त्यांचा, दुसरा धंदा नाही. दिवस रात्र त्याच्या चिंतनातच असतात ती. त्यालाच निधी ध्यासन म्हणायचं. जो अखंड चिंतनात आहे ना, अवधान रूप आहे. आणि कवात्री करणारे आम्ही हो, सांगून ऐकून. अखंड ज्यांचं चिंतन आहे, गुरुजी नेहमीच सांगतात, न सांगता रामकृष्ण हरी सतत चालावं. न इच्छा करता ज्यावेळी सतत नामस्मरण चालू होतं ना, त्यानं म्हणावं सदा नामघोष, मग त्याने सदा चित्ता. न सांगता व्हायला पाहिजे. आम्ही अट्टासनं करतोय तरी पण होत नाही. सरळ आहे ते. बरं, तुकोबार आहे काय, रोज कीर्तन घेऊन असं भजन करीत बसले नाहीत. बरं, सदानाम घोषाचा अर्थ काय, अंतरातलं कधीच खंडन झालं नाही. झोपेत सुद्धा चालू आहे हो त्यांचं, लक्षात घ्यायचं. असं वेळ झालेली आहे, थांबतो, कारण बापूंचे पाहुणे मंडळी जास्त आहेत. एक करा, पुत्राने हे कर्म करावं लागतं. जीवनमुक्त झालो तरी, मी आता पुरावे दिलेत, प्रभू रामचंद्रांनी केले. मला वाटतंय पंडूराजाच्या उद्धाराकरता पांडवांनी केलं, कारण ते पांडवांना हिस्ट्री माहिती नव्हती. विजय प्राप्त झाल्यावर हे कळालं. पांडवांनी विजय मिळवला आणि पंडूराजा रडत होता, आणि त्याचे 2 थेंब धर्माच्या अंगावर पडले, पिशाच्या योनीतले. अंग पोळलं, कारण आनंद अश्रू थंड असतात आणि दुःखाश्रू गरम असतात. हां, आता बघू नका. असो, त्यानंतर मग ते विधी कर्म गयला केलेलं आहे. आम्हाला आता गयला जायची गरज नाही. का गरज नाही? वारकऱ्यांचं विष्णुपद, पिंड पदावरी म्हणजे विष्णुपदावर दिला, आणि गयला पत्र लिहिलं तुकोबारायाने, माये मी तिकडे येऊ शकत नाही. माझे इथंच गयावर्जन झालं. मी माझा वडिलांचा पिंड कुठं दिला? विष्णुपदावर दिला. बरं, तुकोबारायाने आता माझे झाले गयावर्जन. म्हणून वारकऱ्यांनी आपल्या अस्थी कुठं पोचवायच्या? विष्णुपदावर. आईंच्या अस्थी विष्णुपदावर जाऊ देत. बरं, विष्णूजवळ जायचं. आता माझे झाले गयावर्जन, मी पितरांच्या ऋणातून मुक्त झालो. असं जगद्गुरु तुकोबार. मला अभंगाकडे वळता आलं नाही, कारण तुम्ही म्हणला कर्मकांड सांगा, थोडासा कर्मकांड मांडला. असं झालेली सेवा सर्वांच्या वतीने पंढरीरायाच्या चरणी समर्पित करतो. पंढरीरायाला अशी सगळ्या वारकरी संप्रदायासमोर विनंती करू, संप्रदायात श्रद्धांजली नाही, पुन्हा येऊ देत, आणि याही पेक्षा उच्च कोटीचा परमार्थ त्यांच्याकडे घडो.